दानशूराची विनम्रता. अब्दुल रहीम खान ई खानान म्हणजे खानांचे खान हे अकबराच्या काळातले प्रसिद्ध कवी होते. त्यांना नुसत्या रहीम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. ते अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. ते सढळ हस्ते गोरगरिबांना दानधर्म करत असत. दान देताना त्यांची एक विचित्र पद्धत होती. दान देताना ते कधीच दान घेणाऱ्यांच्या डोळ्यात पाहत नसत. स्वतः खाली बघत ते दान देत असत. त्यांच्या ह्या पद्धतीबद्दल तुलसीदासांना कळले. रामचरितमानससाठी प्रसिद्ध असलेले तुलसीदास हे त्यांचे समकालीन होते. तुलसीदासांनी रहीम यांना एका पत्रात खालील ओळी लिहून पाठवल्या. ऐसी देनी देन जू कित सिखे हो न सैन, जो जो कर ऊंचो करो त्यो त्यो नीचे नैन. अर्थ, दान देताना हात उंच पण नजर खाली अशी ही अनोखी पद्धत तुम्ही कुठे शिकलात? रहीम यांनी त्यांना खालील ओळी लिहून उत्तर पाठवले. देनहार कोई और है भेजत जो दिन रैन, लोग भरम हम पर करे तासो नीचे नैन. अर्थ, देणारा कोणीतरी वेगळाच आहे. तो दिवस रात्र काहीतरी पाठवत राहतो. लोकांना भ्रम होतो की देणारा मी आहे, म्हणून मी मान खाली घालून पाहतो. एका दानशूर कवीचे दुसऱ्या कवीने कवितेत केलेले कौतुक आणि त्याला त्या कवीने कवितेतच दिलेले उत्तर यामागची भावना किती सुंदर आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांची मदत करतो तेव्हा आपल्या मनात अहंकार डोकावतो की मी किती छान कार्य करतोय, पण हे विसरतो की आपल्याला ही क्षमता देणारा तो ईश्वरच असतो. त्याची इच्छा असते की आपल्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये असणाऱ्यांना मदत मिळावी, म्हणून आपल्या हस्ते मदत होते. आपण फक्त निमित्त असतो. आपल्या भारत देशात अनेक गरिबांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक जण मदतीचे हात पुढे करतात. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. पण त्यातल्या अनेकांनी अन्नधान्य, कपडे इत्यादी वस्तू गरजवंतांना देताना त्यांना कॅमेऱ्यात बघायला सांगून फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. काही अपवाद वगळता अशी मदत घ्यावी लागणे हा बहुतेकांच्या आयुष्यातला फार कठीण प्रसंग असतो. त्यांच्या स्वाभिमानाला मुरड घालून त्यांना हे करावं लागत असतं. अशा वेळेस त्यांना फोटो काढायला लावून तो क्षण आपल्या प्रोफाईलवर साजरा करणे
हे त्यांच्यासाठी आणखीन अपमानकारक असतं। अशा वेळेस गरजूला मदत करताना स्वतः मान खाली घालून बघणाऱ्या रहीमकडून फार शिकण्यासारखे आहे। आपल्याकडे एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये अशी शिकवण आहे। हे एक टोक झाले। आपण केलेल्या मदत कार्याची माहिती इतरांना देणे याचे अनेक फायदेसुद्धा असतात। आपल्यातल्या अनेकांना काहीतरी चांगलं काम करण्याची इच्छा असते। त्यात हातभार लावण्याची इच्छा असते, पण त्यांना पुरेशी माहिती नसते। कशी मदत करावी याची खात्री नसते। त्यांना आपल्यातल्या कोणी चांगले काम करतोय हे पाहिल्यावर प्रेरणा मिळते, माहिती मिळते आणि त्यांचा पाठिंबा मिळतो। त्यासाठी अशी माहिती पसरवणे ही चांगली गोष्ट आहे। पण हे करताना गरजवंतांना अपमानकारक असे काही आपल्या हातून होऊ नये याची काळजी घेणे फार आवश्यक आहे। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटने व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा। उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।